हॅलो, हाय, नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तर आपण आज स्टिच करणार आहोत स्कूल बॅग एका ज्युनियर स्कूलच्या मुलांसाठी. ज्युनियर KGच्या मुलांसाठी आपण ही स्कूल बॅग रेडी करत आहोत. तर ही स्कूल बॅग आपण चौकोन आकारामध्ये रेडी करणार आहोत. 13 बाय 13चा आपण पीस घेतलेला आहे. 2 पीस रेडी करून घ्यायचे आहे 13 बाय 13 इंचाचे. त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे पण जे पीस आहेत ते रेडी करून ठेवायचे आहेत. तर हे जे आहेत ते बेल्ट आहेत. बेल्ट मी जे घेतलेले आहेत त्याची उंची तुम्हाला सांगते, ते म्हणजे 21 इंच आणि त्याची रुंदी जी आहे ती आहे 1 इंच. अशा प्रकारे 2 बेल्टसुद्धा तुम्हाला रेडी करून ठेवायचे आहेत. नंतर हे हँडल आपण वरती जे बॅग पकडायला लावतो ते हँडल आहे, तर त्याच्यासाठी 7 इंच उंची आणि 1 इंच रुंदीचा आपल्याला ते बेल्ट रेडी करून घ्यायचं आहे. तर हे पीस मी घेतलेला कापड जे घेतलेलं आहे ते 3D कापड आहे. याआधी पण आपण या कापडाची बॅग स्टिच केलेली आहे मोठ्या साईजमध्ये, आणि त्याच्यातलंच कापड उरलेलं त्यापासून आपण छोटी बॅग रेडी करत आहोत स्कूल बॅग. तर 31 इंच साईड पार्टची उंची आहे आणि जी रुंदी आहे ती 4 इंच आहे. आणि हा पण साईड पार्टच आहे, वरच्या बाजूने जिथे आपण चेन अटॅच करणार आहोत तो आहे. तर याची उंची आपण घेतलेली आहे 21 इंच आणि याची रुंदीसुद्धा 4 इंचच आहे. तर 4 इंचाचे हे 2 पीस आपल्याला रेडी करायचे आहे रुंदीचे, आणि हे सगळे पीस रेडी करून ठेवायचे आहे. नंतर आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडतं आणि लगेच आपली स्टिचिंग पटापट होते. तर ही बॅग मी फक्त 15 मिनटात स्टिच केलेली आहे. जर तुमचे लेकरंसुद्धा ज्युनियर KG सिनियर KGला असतील तर या साईजची बॅग परफेक्ट होते लहान मुलांसाठी. आणि लहान मुलं असतात ना, बॅग खूप घाण करतात किंवा खराब करतात, नाहीतर त्यांच्या बॅग रेडीमेड फाटतात लवकर. तर त्याच्यामुळे तुम्ही अशी घरी स्टिच करून त्यांना देऊ शकता. आता एक पीस घेऊन त्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे. सेंटर काढल्यानंतर खालच्या बाजूने सुद्धा तुम्हाला 2-2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. 2 इंचावरती या साईडने सुद्धा मार्किंग करायचं आहे आणि 2 इंचावरती त्या साईडने सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे आपण अटॅच करणार आहोत जे मागचे आपले हँडल असतात ते आपण तिथे अटॅच करणार आहोत. तर जिथे आपला सेंटर आहे तिथे दोन्ही बेल्टचे जे सेंटर आहेत ते ठेवायचे आहेत. हे बघा, रेषेच्या या साईडने एक आणि या साईडने एक. नंतर खाली 2-2 इंचावरती जिथे मार्किंग केलेलं आहे तिथे आपल्याला खालूनसुद्धा हे बेल्ट अटॅच करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे. आपले हँडल देखील रेडी झालेले आहेत. ते बघा, स्टिच करून घेतलेले आहेत मी हँडल, आणि असेच हँडल रेडी करून घ्या आणि नंतर ते पीस साईडला ठेवून द्या. त्याच्यानंतर आपल्याला जो फ्रंट पार्ट आहे तो रेडी करायचा आहे. तर त्यामध्ये मी जे यूज केलेलं आहे ते कॅनव्हास पेपर आहे, म्हणजे बॅगेला कडकपणा यावा त्यासाठी मध्ये कॅनव्हास पेपर, कापड आणि अस्तर असं आपण यूज केलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, वरतून 3 इंचावरती मार्किंग करायची आहे. ती यासाठी आपल्याला एक पॉकेट अटॅच करायचं आहे. 2 इंचावरती करून घ्या किंवा 3 इंचावरती, तुम्हाला जसं मोठं हवं असेल पाकीट तसं तुम्ही रेडी करू शकता. मी 2 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. मार्किंग केल्यानंतर सरळ लाईन ड्रॉ करा. थोडीशी तिरकीस गेली असेल तर तिला सरळ करून घ्यायची, कारण जर आपण पट्टी यूज नाही केली तर थोडी तिरकी रेषा आपली होऊ शकते. तर सरळ लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला तिथे कट करून घ्यायचं आहे. लहान मुलांना बॅग जर तुम्ही शिवून दिलीत ना, तुम्हाला जर छोटे मुले असतील आणि तुम्ही स्वतःच्या हाताने त्यांना स्कूल बॅग रेडी करून दिली तर त्यांना इतका आनंद होतो की तो त्यांचा आनंद गगनात मावत नाही. तर मैत्रिणींनो, माझी मुलं देखील छोटी आहेत. एक 2 वर्षाचं आहे, एक 5 वर्षाचे आहे. तर दोघांसाठी मी स्कूल बॅग रेडी करत आहेत. एक रेडी झालेली, आता ही दुसरी माझ्या मुलासाठी रेडी करत आहे. तर दोघं पण स्कूल बॅग बघितल्यावर इतकी खुश होतात, आणि बाहेर जर कोणी विचारलं ना की बॅग छान आहे वगैरे, लगेच माझी मुलगी सांगते माझ्या मम्मीने शिवली. तर इतका आनंद त्यांना होतो. तर आपण हे मधून कट केलेलं आहे आणि आता याच्यावरती आपण चेन अटॅच करून घेणार आहोत. चेन अटॅच झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जो साईडचा पार्ट आहे तो त्याच्यावरती अटॅच करून घ्यायचा आहे.
आपण 2 पार्ट तुम्हाला मी जो 2 पार्ट दाखवलेले साईड पार्टचे ते आपल्याला आधी अटॅच करून घ्यायचे आहे. एका साईडने देखील अटॅच करायचं आहे आणि दुसऱ्या साईडने देखील आपल्याला असंच अटॅच करून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण अखंड आपला साईड पार्ट रेडी होतो आणि तो आपल्याला अखंड लावता येतो. याच्या आधी आपण ज्या 2 बॅग स्टिच केल्या स्कूल बॅग, त्याच्यात मी तुम्हाला बॉटमचा बेस वेगळ्या पद्धतीने लावायला शिकवला होता. त्यामध्ये मी तुम्हाला बॉटमचा बेस जो आहे तो वेगळा स्पेशल आपण लावलेला होता. हा आपण वेगळा कट केलेला नाही आहे. एकाच याच्यामध्ये आपण चारी बाजूने स्टिचिंग करून घेणार आहोत. तर 2 पद्धतीने मी तुम्हाला स्कूल बॅग शिकवलेली आहे. तर नक्की तुम्हीसुद्धा स्टिच करून बघा घरी. खूप छान बॅग रेडी होते घरीसुद्धा आणि टिकतेसुद्धा जास्त. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एक लायनिंगचा कपडा घ्यायचा आहे आणि तो आपल्या मेन फॅब्रिकवरती म्हणजे फ्रंट पार्टवरती अटॅच करून घ्यायचा आहे. जे आपलं पॉकेट इथे रेडी होऊन जाईल. त्याच्यानंतर आता जे हँडल आपण रेडी केलं होतं पकडण्यासाठी बॅगेला, ते बॅक पार्टला तुम्हाला अटॅच करून घ्यायचं आहे. बॅक पार्टवरती अटॅच करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बॅक पार्टच घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपला हे जो साईड पार्ट आहे तो अटॅच करून घ्यायचा आहे. अटॅच करून झालेला आहे आपला साईड पार्ट. आता आपल्याला काय करायचं आहे, जो फ्रंट पार्ट आहे तो त्याच्यावरती अटॅच करून घ्यायचा आहे. अटॅच करून घेतल्यानंतर हे बघा आपली बॅग रेडी झालेली आहे. किती सुंदर आपली बॅग रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला जर जास्त पॉकेटवाली बॅग रेडी करायची असेल तर या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता बॅगेचा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला 3 पॉकेटची बॅग रेडी करायला शिकवलेली आहे. तर तुम्ही प्रिंट बघू शकता बॅगेची किती सुंदर आहे. आणि हे जे तुम्हाला धागेदोरे दिसते तिथे मी पायपिंग करून घेणार आहे. तुम्हीसुद्धा पायपिंग करून घ्यायची आहे म्हणजे बॅग एकदम फिनिशिंगने दिसते. आज आमच्या आठवडे बाजार आहे. मला तिथे बाजारात जायचं आहे त्याच्यामुळे मी पायपिंग आल्यावरती करणार आहे. पण बॅग आपली कशी रेडी झाली तुम्ही बघू शकता. किती सुंदर आणि छोटीशी बॅग रेडी केलेली आहे आपण घरच्या घरी. आणि मुलांना खूप आनंद होतं अशा बॅग्स आपण त्यांच्यासाठी रेडी करून दिल्यात तर. तुम्हाला कशी वाटली बॅग कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला वेगळ्या पद्धतीची शिकायची असेल दुसरा व्हिडिओ बघू शकता. सगळ्यांना जय श्रीराम.